45 डिग्रीच्या कडक उन्हात दगडांच्या खाणीत असताना आईजवळ तिची मुलगी धावत आली अन घटना जाणून टाळ्या वाजवाल पोरीनं पांग फेडलं. त्या जळत्या उन्हात दगडांवर हातोड्याचे आवाज घुमत होते. धुळीने भरलेल्या हवेत एक बाई शांतपणे काम करत होती. चेहऱ्यावर थकवा होता पण हात थांबत नव्हते, कारण तिच्यासाठी थांबणं म्हणजे घरचं स्वप्न थांबणं होतं. आजूबाजूचे मजूर सावली शोधत होते पण ती मात्र उन्हात उभी राहून दगड फोडत होती, जणू आयुष्याशीच लढत होती. त्या खाणीत रोज सकाळी एक दृश्य दिसायचं. फाटकी साडी, हातावर फोड, कपाळावर घाम आणि डोळ्यात काळजी. ती कुणाशी जास्त बोलायची नाही, फक्त काम करायची. हातोडा उचलायचा आणि पुन्हा दगडावर मारायचा, कारण प्रत्येक घावामागे एक कारण होतं, एक स्वप्न होतं जे ती कुणालाच सांगत नव्हती. खाणीतले काही लोक तिची चेष्टा करायचे, इतके कष्ट करून काय मिळणार असं म्हणायचे, पण ती फक्त हसायची, कारण तिच्याकडे उत्तर नव्हतं. तिच्याकडे फक्त जबाबदारी होती. गरीब घर, छोटंसं झोपडं आणि त्या घरात शिकणारी तिची मुलगी, जी तिच्या आयुष्याचा एकमेव आधार होती. रोज सकाळी ती मुलगी पुस्तकं घेऊन शाळेत जायची आणि आई हातोडा घेऊन खाणीत. दोघींचे रस्ते वेगळे असले तरी ध्येय एकच होतं. आईला मुलगी मोठी व्हावी असं वाटायचं आणि मुलीला आईचे कष्ट थांबवायचे होते, पण त्या दोघींनी कधी एकमेकींसमोर भावना दाखवल्या नाहीत, कारण घरात अश्रूंनाही किंमत नव्हती. एका दिवशी खूप जोराचं ऊन होतं. तापमान तब्बल 45 डिग्रीपर्यंत पोहोचलं होतं. खाणीत काम करणारे अनेक मजूर अर्ध्या दिवसातच बसून गेले, पण ती आई अजूनही दगड फोडत होती, कारण त्या दिवशी तिला काही पैसे जमा करायचे होते. ती वारंवार आपल्या जुन्या पिशवीकडे बघत होती, जणू त्या पैशांमध्ये तिचं सगळं भविष्य बंद होतं. घरी गेल्यावरती रात्री उशिरापर्यंत काहीतरी मोजत बसायची, कधी नाणी, कधी जुन्या नोटा, आणि पुन्हा त्या कपड्यात बांधून ठेवायची. मुलगी विचारायची, आई एवढं का करतेस? पण ती फक्त एवढंच म्हणायची, तू फक्त अभ्यास कर. त्या शब्दांमागचं दुःख मुलीला समजत होतं, पण आई किती झिजते हे तिला कधीच पूर्ण कळलं नव्हतं. शाळेत मुलगी खूप हुशार होती. शिक्षक तिचं कौतुक करायचे, पण तिच्या चेहऱ्यावर नेहमी शांतता असायची, कारण तिला माहीत होतं घरी आई कोणत्या परिस्थितीत जगते. मैत्रिणी नवीन कपडे घालायचे, महागडी बॅग वापरायच्या, पण ती मात्र जुनी पुस्तकं सांभाळून वापरायची, कारण तिच्यासाठी प्रत्येक पैशामागे आईचा घाम होता. एकदा शाळेत फी भरण्याची शेवटची तारीख आली. मुलगी पूर्ण दिवस घाबरलेली होती, कारण घरात पैसे नव्हते. ती संध्याकाळी घरी आली तेव्हा आई अजूनही कामावरून परतली नव्हती. रात्री उशिरा आई आली. चेहऱ्यावर धूळ, हातावर रक्तासारखे फोड, पण हातात फीचे पैसे होते. मुलगी काही बोलली नाही, फक्त आईकडे बघत राहिली. त्या रात्री आई स्वतः जेवली नाही, पण मुलीच्या ताटात भाकरी वाढली. मुलगी म्हणाली, आई तू खा, पण ती म्हणाली, मला भूक नाही. खरं तर तिने दिवसभर काहीच खाल्लं नव्हतं, पण तिच्यासाठी मुलगी पोटभर जेवणं हेच समाधान होतं. आईचं हे प्रेम शब्दात सांगता येत नसतं, ते त्यागात दिसतं. दिवस जात होते. परीक्षेचा काळ जवळ येत होता. मुलगी अभ्यासात पूर्ण बुडाली होती आणि आई कामात. दोघांनाही एकमेकांची काळजी होती, पण दोघीही शांत होत्या, कारण घरात स्वप्न मोठी होती आणि परिस्थिती खूप छोटी. परीक्षेच्या दिवसात आई रोज देवासमोर हात जोडायची, माझ्या पोरीला यश दे, एवढंच मागायची. स्वतःसाठी तिने कधीच सुख मागितलं नाही, ना सोनं, ना घर, ना सुख. तिच्यासाठी मुलीचं शिक्षण हाच तिचा संसार होता. निकाल लागण्याचा दिवस जवळ आला तसं गावात वातावरण बदललं. शाळेत सगळे विद्यार्थी तणावात होते, पण त्या मुलीच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता होती, कारण तिने खूप मेहनत घेतली होती आणि तिच्या मागे तिच्या आईचा संघर्ष उभा होता. त्या दिवशी सकाळपासून आई खाणीत काम करत होती. तिला निकालाची तारीख माहीत होती, पण मोबाईल नव्हता, इंटरनेट नव्हतं, त्यामुळे ती फक्त मनात देवाचं नाव घेत होती. हातोळा चालवत होती आणि प्रत्येक आवाजासोबत तिचं हृदय धडधडत होतं. अचानक दुरून कोणीतरी धावत येताना दिसलं. धुळीतून एक मुलगी वेगाने खाणीकडे येत होती. तिच्या डोळ्यात पाणी होतं, श्वास जोरात चालू होता. खाणीतले सगळे लोक तिच्याकडे पाहू लागले. आईने हातोळा थांबवला, पण तिला अजून काहीच समजलं नव्हतं. ती मुलगी थेट आईजवळ आली आणि काही न बोलता तिला घट्ट मिठी मारली. आई घाबरली. काय झालं ती विचारू लागली, पण मुलगी रडतच होती. आसपासचे लोकही शांत झाले. त्या खाणीत फक्त अश्रू दिसत होते. काही सेकंदांनी मुलीने थरथरत्या हातांनी एक कागद आईसमोर धरला. आईला वाचता येत नव्हतं. तिने फक्त मुलीकडे पाहिलं आणि मग बाजूच्या एका माणसाने तो कागद हातात घेतला. पुढच्या क्षणी त्याच्या डोळ्यात आश्चर्य भरलं. तो मोठ्याने ओरडला, अगं तुझी मुलगी जिल्ह्यात पहिली आली आहे. 12वी सायन्समध्ये 98.4% मिळाले. क्षणभर सगळे स्तब्ध झाले आणि मग पूर्ण खाणीत टाळ्यांचा आवाज घुमला. दगड फोडणाऱ्या त्या आईकडे सगळे अभिमानाने पाहत होते. आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती मुलीचा चेहरा हातात धरून फक्त बघत राहिली, कारण त्या मार्कशीटवर फक्त आकडे नव्हते, त्या कागदावर तिचं आयुष्य लिहिलं होतं. तिची भूक, तिचा घाम, तिच्या हातावरचे फोड आणि तिच्या प्रत्येक त्यागाचं उत्तर होतं. आणि उभे असलेले अनेक मजूरही भावूक झाले, कारण त्यांनी रोज त्या आईचा संघर्ष पाहिला होता. उन्हात जळताना पाहिलं होतं, उपाशी राहून काम करताना पाहिलं होतं, पण आज पहिल्यांदा त्यांनी तिच्या चेहऱ्यावर इतकं मोठं समाधान पाहिलं. त्या दिवशी लोक फक्त त्या मुलीचं कौतुक करत नव्हते, तर ते त्या आईला सलाम करत होते, कारण गरीब असली तरी तिची स्वप्न श्रीमंत होती. परिस्थिती कठीण होती, पण तिची हिंमत त्याहून मोठी होती. आणि खरंच आई गरीब असू शकते, तिच्या अंगावर फाटकी साडी असू शकते, हातावर जखमा असू शकतात, पण तिच्या लेकरांसाठी पाहिलेली स्वप्न ती कधीच गरीब नसतात, कारण आई स्वतःचं आयुष्य झिजवते फक्त मुलांचं भविष्य उजळवण्यासाठी.